नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल पाथफाइंडर या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। बघा, आपली जी काही एन टी एस साठीची जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे, ज्या माध्यमातून आपण IIT असेल, नीट असेल किंवा NDA असेल यांच्यासाठीचं जे काही फाउंडेशन आहे ते क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहोत। आता याच्यामधील आपण जे काही फिजिक्स महत्त्वाचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो आहे त्या फिजिक्समधील पहिलं लेक्चर, पहिला जे हे आहे युनिट्स अँड मेजरमेंट, हे आपण स्टार्ट करत आहोत। ओके, आपण एक बघितलेलं आहे याच्या आधीच्या पार्टमध्ये लेक्चरमध्ये की व्हॉट इज फिजिक्स, फिजिक्स म्हणजे काय असतं, फिजिक्समध्ये कशाचा अभ्यास केला जातो। आता सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर सायन्स म्हणजे काय याच्या आधीच मी सांगितलेलं आहे की टू नो, काहीतरी समजावून घेणं। आता हेच काहीतरी समजावून घेण्याच्या फ्लोमध्ये एखादा संशोधक आहे, समजा काहीतरी समजावून घेत आहे, काहीतरी निसर्गाच्या एखाद्या गोष्टीवर विचार करत आहे आणि त्याच माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ते काहीतरी डिस्कवरीज होतात, कशाचा तरी शोध लागतो, बरोबर आहे ना। उदाहरणामध्ये आपण असं बघितलं की न्यूटन आहे, न्यूटन असं काय नव्हते की वाट बघत बसलेले होते की फळ कधी पडणार आणि मग मी ग्रॅव्हिटेशनचा शोध कधी लावणार, असं नाही आहे। ते फळ पडलं, बरोबर आहे ना, ॲपलचं फळ पडलं, फळ पडल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की हा एक नॅचरल फिनॉमिनन आहे, ही एक नैसर्गिक घटना आहे आणि या नैसर्गिक घटनेचा त्यांनी विचार करायला, काहीतरी माहिती काढायला प्रयत्न केला। ज्यावेळी त्याच्यावर त्यांचा विचार झाला, अभ्यास झाला आणि त्यावेळी त्यांना काहीतरी शोध लागला आणि तो कुठला होता, गुरुत्वाकर्षण बलाचा, की काहीतरी गुरुत्वाकर्षण बल एकमेकामध्ये असतं, बरोबर आहे की नाही। आणि हेच असतं सायन्स। आणि सायन्समधल्या महत्त्वाच्या ज्या दोन ब्रँचेस आहेत आपण बघितलेले आहे की ज्याच्यामध्ये एकामध्ये लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास केला जातो आणि दुसऱ्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास केला जातो, ठीक आहे। आता लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास सायन्सच्या ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला सर्वसाधारणपणे म्हटलं जातं बायोलॉजी। ओके, आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे। आणि त्याचबरोबर ज्या शाखेमध्ये सायन्सच्या नॉन लिव्हिंग्सचा अभ्यास केला जातो त्या कोणत्या कोणत्या आहेत, एक तर आहे फिजिक्स आणि दुसरी आहे केमिस्ट्री। सुरुवातीला आपण हे दोन्ही सब्जेक्ट म्हणजे तिन्ही सब्जेक्ट अल्टरनेटिव्हली स्टार्ट करतोय। ओके, त्याच्याबरोबर मॅथ असेल, मेंटल ॲबिलिटी टेस्ट असेल किंवा अदर सब्जेक्ट असतील, ते सर्व सब्जेक्ट NTSC लेवलच्या, मग महाराष्ट्र स्टेज 1 असेल किंवा सेकंड स्टेज असेल म्हणजे ती NCERT घेणार आहे 30 स्टेज, ह्या दोन्ही स्टेज आपण कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत, ठीक आहे। आता जरा बघा, आपण बायोलॉजी हा विषयच नंतर चालू करतोय, त्यामुळं म्हणजे या लेक्चर नंतर फिजिक्स, व्हॉट इज मीन्स फिजिक्स, सर्वसाधारणपणे ह्याच्या आधीच मी म्हटलेलं आहे की स्टडी ऑफ नेचर, सिंपल गोष्टी याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर नेचरचा अभ्यास करणं। पण एक लक्षात ठेवा, जे फिजिक्स असतं ते फिजिक्स प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जे असतात त्याच्याशी डील करतं। फिजिक्स डील्स विथ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर। एखादं मॅटर आहे, पदार्थ आहे, त्याचं जे काही प्रॉपर्टीज आहेत म्हणजे जे गुणधर्म आहेत त्याच्याशी डील करतं, कोण करतं, फिजिक्स। ओके, फिजिक्स डील विथ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर। आता प्रॉपर्टीज ऑफ मॅटरवर डील करतं याचा अर्थ काय, एखादं मॅटर आहे, एखादा पदार्थ आहे, तो पदार्थ किती डेन्स आहे, एखादा मॅटर आहे तो किती डेन्स आहे म्हणजे त्याची डेन्सिटी किती आहे, डेन्सिटी घनता समजते ना, त्याची डेन्सिटी किती आहे, किंवा त्याची हे किती आहे, त्याची इलॅस्टिक किती आहे। इलॅस्टिक याचा अर्थ काय, समजा हा एखादा ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे, आणि हा एखादा ऑब्जेक्ट मी ओढल्यानंतर समजा तो असं ताणूनच राहिला, म्हणजे उदाहरणार्थ रबर घ्या, रबर तुम्ही जर घेतला, रबरला असं ताणवलं तर ताणवत जातोय, बरोबर आहे की नाही, ताणतोय तो, याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी आहे, इलॅस्टिसिटी आहे। आणि रबर हा एक काय आहे, आपण म्हणूया मॅटर आहे, बरोबर आहे की नाही, एक पदार्थ आहे, त्या मॅटरची आपण डेन्सिटी किती आहे आणि त्याची इलॅस्टिसिटी किती आहे, ह्या गोष्टींचा म्हणजे ह्या प्रॉपर्टीजचा जरा विचार केला, कशामध्ये, इन द फिजिक्समध्ये त्याचा वापर केला, विचार केला, बरोबर आहे। म्हणजे फिजिक्स काय करत असतं, फिजिक्स हे मॅटरच्या एक्सटर्नल बिहेवियरचा विचार करत असतं, एक्सटर्नल बिहेवियरचा, एक्सटर्नल बाहेरचं बिहेवियर, बाहेरून कसं एखादा मॅटर वागतोय त्याचा विचार कुठे केला जातो, फिजिक्समध्ये केला जातो। लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट। फिजिक्स हे मॅटरच्या एक्सटर्नल बिहेवियर वर काम करत असतं। एक्सटर्नल म्हणजे बाहेरून, समजते ना, बाहेरून काय आहे एखादा मॅटर त्याच्यावर काम करत असतं, कोण, फिजिक्स, लक्षात ठेवा। आणि एखादा मॅटर आहे
एखादा मॅटर आहे आणि मॅटर आणि एनर्जी, ह्या मॅटर आणि एनर्जीचा नेमकं इंटरॅक्शन काय आहे. एखादा मॅटर आहे, बघा मी काय सांगायला लागलोय, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. मॅटर आहे, मॅटर बरोबर एनर्जीचं नेमकं इंटरॅक्शन कसं होतं हे सुद्धा आपण कशामध्ये बघतोय, फिजिक्समध्ये बघतोय. त्याचबरोबर आणखीन काय गोष्ट बघतोय, समजा एखादा मॅटर आहे तर त्या मॅटरवर समजा एखादा फोर्स अप्लाय केला, आपण एक्झाम्पल सांगतोय मी, फोर्स अप्लाय केला, तर तो फोर्स अप्लाय केल्यानंतर हा जो मॅटर आहे हा नेमका कसा बिहेव करेल, कसा वागेल, त्याचा सुद्धा अभ्यास आपण कसा विचार कशामध्ये करतोय, फिजिक्समध्ये करतोय. म्हणजे सर्वसाधारणपणे फिजिक्समध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, पण एक्सटर्नल प्रॉपर्टीज ज्या आहेत मॅटरच्या, बाहेरूनच्या दिसणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर डील करण्याचा विचार करत असतो, त्याच्यावर काम करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मागील पार्टमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फिजिक्समध्ये डे टू डे लाईफचे जे काही फिनॉमिनन आहेत, डे टू डे लाईफमध्ये जे काही फिनॉमिनन हॅपन म्हणजे होत असतात, घडत असतात, त्याचा विचार करत असतो आपण, बरोबर आहे की नाही. म्हणजे उदाहरणार्थ लाईटनिंग होत असतं, लाईटनिंग म्हणजे वीज पडत असते का, ओके, पण लाईटनिंग जे होत असतं ते नेमकं का होतं, वाय, ह्याचा विचार सुद्धा आपण कुठल्या ब्रँचच्या याच्यामध्ये करत असतोय, फिजिक्समध्ये करत असतोय. किंवा असं म्हटलं जातं की जे लाईट असते, लाईट असते ती लाईट समजा एखाद्या कॉटनचाही असतं ना, कॉटनचं कापड असतं, त्या कॉटनच्या कापडावर पडली ना, जर समजा ती लाईट समरमध्ये पडली, समरमध्ये म्हणजे कधी उन्हाळ्यामध्ये जर पडली तर एक वेगळा कलर डेव्हलप करते. आणि जर तीच लाईट जर का विंटरमध्ये ऊल कळते ना, त्याच्या जर का कापडावर पडली तर वेगळी लाईट निर्माण करते. मग हे नेमकं असं का होते, ह्याची कारणं काय आहेत, ह्या अशा कित्येक गोष्टी. किंवा इलेक्ट्रिसिटीमध्ये बाबा बल्ब नेमका का लागतोय, बरेच प्रश्न आहेत आपल्यासमोर. ह्या सगळ्या प्रश्नांच्यावर काम करण्याचा प्रयत्न आपलं कोण करत असतं, फिजिक्स करत असतं, लक्षात ठेवा. आणि तो जो महत्त्वाचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तो आपण आता काय करत आहोत, सुरू करत आहोत, त्याच्यावर विचार करायला सुरुवात करणार आहोत, बरोबर आहे. आणि फिजिक्समध्ये आपण एक सर्वसाधारण गोष्ट बघितलेली आहे, फिजिक्स म्हणजे काय, डील्स विथ नेचर. फिजिक्स कशाशी डील करत असतं, नेचरशी डील करत असतं, नेचरचा विचार करत असतं, बरोबर आहे की नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फिजिक्समध्ये जे काही लॉज आहेत, जे काही नियम आहेत, जे काही आपण अभ्यास करणारे लॉज आहेत, ते क्वांटिटेटिव्हली आणि क्वालिटेटिव्हली, काय म्हणतोय मी, क्वांटिटेटिव्हली आणि क्वालिटेटिव्हली डिस्क्राईब करण्याची गरज असते. एक उदाहरणार्थ बघा, मी शांतपणे तुम्हाला एखादी गोष्ट, ही गोष्ट क्लिअर आहे तुमच्यासाठी, ओके. आता ही गोष्ट झाल्यानंतर जरा बघा, फिजिक्समध्ये काय केलं जातं, कशाचा अभ्यास केला जातो, तर लॉ ऑफ नेचर. एखाद्या नेचरचा, निसर्गाचा, आपलं जे बाहेर निसर्ग आहे त्याचे काहीतरी नियम आहेत, निसर्ग हा काहीतरी नियमाने चालतो असं म्हणतो, ते जे नियम आहेत त्या नियमांचा आपण अभ्यास करत असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे फिजिक्समध्ये डिस्क्राईब केले जातात, काय डिस्क्राईब केले जातात, लॉज ऑफ नेचर, बरोबर आहे, लॉज ऑफ नेचरना आपण डिस्क्राईब करतो. बरं, जे नियम असतात नेचरचे ते डिस्क्राईब करत असताना आपण त्या नियमांना एकतर क्वांटिटेटिव्हली म्हणजे संख्यात्मक दृष्ट्या 1 2 3 4 बरोबर, असं काहीतरी तुम्हाला, अदरवाईज अँड क्वालिटेटिव्हली म्हणजे तुम्ही त्या निसर्गाला डिस्क्राईब करत असताना एक तर क्वांटिटेटिव्हली नाही तर क्वालिटेटिव्हली डिस्क्राईब करायला पाहिजे. डिस्क्राईब म्हणजे त्याचं वर्णन करायला पाहिजे नेचरचं, बरोबर आहे की नाही. आता हे ज्या वेळेला नेचरचं वर्णन करायचं असतं, ज्या वेळेला निसर्गाचं वर्णन करायचं असतं त्यावेळेला मेजरमेंटची फार आवश्यकता असते. मेजरमेंट फार महत्त्वाचं असतं, तरच तुम्ही काय करू शकता, नेचरचं व्यवस्थित वर्णन करू शकता. अदरवाईज वर्णन करत असताना म्हणजे डिस्क्राईब करत असताना नेचरला काहीतरी लिमिटेशन्स येतात आपल्याला. आता मेजरमेंटचं जरासं आपण एक चांगलं हे घेऊया, म्हणजे डेली लाईफमधलं काय इम्पॉर्टन्स आहे ते, आणि मग ते फिजिक्समध्ये का गरजेचं आहे ते पण आपण कनेक्शन समजून घेऊया. समजा एखादा रनर आहे, इथून इथं पळायला लागलाय, बरोबर आहे, त्याला बाबा एक 4 जण पळायला लागलेत समजा, आणि 4 जण पळत असताना मला एकाला काय करायचं आहे, त्याच्यातल्या विन करायचा आहे. मग एकाला विन करत असताना मला सांगा ही धावपट्टी आहे किंवा ह्यांचा जो पळण्याचा टाईम आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी काय करतोय,
मोजतोय ना, मेजर करतोय ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं मेजरमेंटची गरज आहे की नाही. मेजरमेंट केल्याशिवाय, मोजल्याशिवाय आपण कोण विन आहे, कोण जिंकणार आहे हे आपण ठरवू शकतो का? नाही. त्याच पद्धतीनं एक नेचर हे करत असताना, नेचर डिस्क्राईब करत असताना आपल्याला कशाची गरज असते? मेजरमेंटची गरज असते. म्हणजेच काय, दुसऱ्या बाजूनं सांगायचं म्हटलं तर, फिजिक्सच्या बाजूनं सांगायचं म्हटलं तर, फिजिक्समध्ये बघा एखादं व्हेइकल आहे, गाडी आहे, ह्यांच्याऐवजी आता काय आहे? गाडी आहे, व्हेइकल आहे. हां, त्या व्हेइकलचं मायलेज असते. मायलेज म्हणजे ॲव्हरेज, सर्वसाधारण भाषेमध्ये आपण म्हणतोय, बरोबर आहे की नाही. किंवा गाडी किती वेळामध्ये किती पळाली, किती अंतर तिनं पार केलं, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला काय करायच्या असतात? फिजिक्सचा वापर करून डिस्क्राईब करायच्या असतात, सांगायच्या असतात, बरोबर आहे की नाही. मग ह्या डिस्क्राईब करत असताना आपल्याला कशाची गरज लागणार आहे? इथं सुद्धा मेजरमेंटची गरज लागणार आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, बरोबर आहे. इथं मेजरमेंटची, डेली लाईफमध्ये मेजरमेंटची गरज लागली की नाही, मोजमापाची गरज लागली की नाही, सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला कशाची गरज लागणार आहे? मेजरमेंटची गरज लागणार आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, आता आपण ॲक्च्युली आपल्या चॅप्टरला स्टार्ट करूया. ठीक आहे. आता ही झाली सगळी आपली इंट्रोडक्शन की आपण नेमकं काय शिकणार आहे, मेजरमेंटची नेमकी काय गरज आहे. आता आपण ॲक्च्युली आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. आता बघा, एखादी निसर्गामध्ये घडणारी जी गोष्ट आहे, कुठली पण घडू दे, मग गोष्ट कुठलीही गोष्ट घडून देत, बरोबर आहे, त्याला काहीतरी नाव द्यायची गरज आहे, काहीतरी म्हणायची गरज आहे, बरोबर आहे की नाही. काय पण गोष्ट, उदाहरणामध्ये समजा ही एक वस्तू आहे, ही वस्तू समजा कशानं तरी पुढे गेली, असं समजा काहीतरी झालं आणि पुढे गेली. बरं, मी आधीच्याच पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेले आहे, फिजिक्स त्याच्या मागचं कारण शोधतं ना. ही जी नॅचरल, समजा हे नेचरमधनं आपोआपच घडलं, बरोबर आहे की नाही. जर नेचरमध्ये ते घडलेलं असेल तर फिजिक्स मात्र त्याचा विचार करतं, नेचरमध्ये असं का घडलं, बरोबर आहे की नाही. मग असं का घडलं त्याचं उत्तर देत असताना, बाबा हां हे कशामुळं घडलं, तर ह्यावर काहीतरी काय लागला? फोर्स लागला, काहीतरी फोर्स लागला म्हणून घडलं, बरोबर आहे की नाही. मग हे काहीतरी जे नाव दिलं ना, हे जे मी काहीतरी नाव दिलं ना, त्यालाच काय म्हणायचं? क्वांटिटी. ओके, क्वांटिटी म्हणजे काय? जे मी एखादी घटना घडते त्याला काहीतरी नाव दिलं, कशामुळं घडते, तर हां याच्यामुळं घडले, XYZ मुळं घडते, तेच म्हणजे काय असते? ती तुमची क्वांटिटी असते. क्वांटिटी दोन टाईपची असतात. एक असते ती म्हणजे फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी, आणि दुसरी असते ती म्हणजे नॉन फिजिकल क्वांटिटी. एक तर फिजिकल क्वांटिटी आणि दुसरी म्हणजे नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी. तर व्हॉट इज मीन्स फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जी डिफाईन करू शकते, जिला डेफिनेशन असते, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मेजर होऊ शकते, जी मोजू शकते, मोजलं जाऊ शकते, बरोबर आहे की नाही. एखादी क्वांटिटी आहे म्हणजे आता हां उदाहरणार्थ सांगतो. आता नॉन फिजिकल क्वांटिटी, मी आता म्हटलं तुम्ही आता कुणीतरी म्हटलं की एखाद्या मुलगीवर माझं प्रेम आहे. मग एखाद्या मुलगीवर माझं प्रेम आहे, पण ते तुम्ही मोजू शकताय का? मला सांगा, ती पट्टी लावून कशाच्या आधारे मोजू शकताय का? नाही ना मोजू शकत. सो दिस इज व्हॉट? नॉन फिजिकल क्वांटिटी. ती नॉन फिजिकल क्वांटिटी आहे. पण एखादी गोष्ट आहे, मी इथून बाबा तिथपर्यंत चालत गेलो, मी इथून तिथपर्यंत चालत गेलो, हे मात्र मी काय करू शकतो? मोजू शकतो. जे मेजर होऊ शकतं, दिस इज व्हॉट? फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. लक्षात ठेवा, द क्वांटिटीज विच कॅन बी डिफाईन. हां लिहितो इथं बघा मी, द क्वांटिटी विच कॅन बी, म्हणजे जिची डेफिनेशन असते, जिची मला डेफिनेशन देता येते. ह्या लवची डेफिनेशन देता येते काय? नाही देता येत, बरोबर आहे ना. किंवा मी तुझ्यावर फार एखाद्या माणसावर फारच राग व्यक्त करतोय, मला खूप त्याचा माणसाचा राग येतो. अरे पण किती येतो नाही ना सांगू शकत, त्याला मोजू नाही ना शकत, मी कोणच नाही मोजू शकत. लक्षात आलं ना. सो दिस इज नॉन फिजिकल क्वांटिटी. आणि त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन, रागाची ॲक्च्युअल डेफिनेशन कोण देऊ शकतं काय? ॲक्च्युअल प्रॉपर डेफिनेशन, राग म्हणजे असं काहीतरी. का? कारण माझा राग वेगळा असू शकतो, दुसऱ्या एका व्यक्तीचा राग वेगळा असू शकतो, सारखा नसणार आहे, बरोबर आहे की नाही. तिसऱ्या एका व्यक्तीचा राग वेगळा असू शकतो, चौथ्या एका व्यक्तीचा राग वेगळा असू शकतो, वेगवेगळं असतं, बरोबर आहे. पण इथं असं नसतं. ह्याची एक फिक्स्ड डेफिनेशन असते. मी 1 मीटर चाललोय ना, 1 मीटर इथं चाललोय ना, तर युरोपमध्ये जरी एखादा जरी म्हटला की मी 1 मीटर चाललोय, तर मी जेवढं चाललोय तेवढंच तो तिथं चाललेला असणार, म्हणजे ते फिक्स ठरलेलं असते. लक्षात आलं. सो दिस इज व्हॉट? फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय? The quantity which can be defined
जी काय केली जाऊ शकते, डिफाईन केली जाऊ शकते आणि मेजर केली जाऊ शकते, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. अँड मेजर्ड इज कॉल्ड आर कॉल्ड, काय म्हणायचे तिला, आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. तिला काय म्हणायचं असतं, फिजिकल क्वांटिटी. लक्षात ठेवा, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. एक्झाम्पल्स काय देऊ शकतो आपण, असे कुठले आहेत जे आपण मोजू शकतो. उदाहरणार्थ फोर्स, उदाहरणार्थ डिस्टन्स, उदाहरणामध्ये समजा टाइम, उदाहरणामध्ये करंट. आपण बघायचं आहे प्रत्येक याच्यातली प्रत्येक गोष्ट शिकायची आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रत्येक गोष्ट बघायची आहे. फोर्स म्हणजे काय असतो, डिस्टन्स, टाइम, करंट, सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर आहे की नाही. पण तुम्हाला एक लक्षात ठेवा, ह्याची प्रत्येकाची परफेक्टली आपण डेफिनेशन देऊ शकतो, प्लस हे मेजर करू शकतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे उदाहरणामध्ये ही वस्तू इथनं इथं कशामुळे गेली रे, फोर्समुळे गेली. डिफाईन करू शकतो मी, करू शकतो मी. मेजर करू शकतो, करू शकतो. बरं, करंट, एखादा बाबा ह्या वायरमधून करंट पास झाल्यामुळे काय झालं, बल्ब लागला. हां, आपण एक प्रश्न विचारू शकतो बघा, हा बल्ब लागला बाबा, कशामुळे बल्ब लागला, तर तिथे त्या वायरमधनं काय फ्लो झाला, करंटचा फ्लो झाला म्हणून लागला, बरोबर आहे की नाही. आणि त्या करंटला मी काय करू शकतो, मेजर करू शकतो. लक्षात आलं. सो विच इज, त्यालाच काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी. ओके, क्लिअर आहे, ठीक आहे. आता पुढं आपण बघूया एक महत्त्वाची गोष्ट, व्हॉट इज मीन्स मेजरमेंट. आता चॅप्टरचं बघा पॉईंट आला आता, मेजरमेंट आणि युनिट, बरोबर आहे की नाही. मग मेजरमेंट म्हणजे काय, काय मेजरमेंट कशाला नेमकं म्हणायचं बघा. कशाला नेमकं म्हणायचं मेजरमेंट. समजा मला मेजरमेंट करायची आहे ह्या फळ्याची, म्हणजे हा जो बोर्ड आहे ना, ह्या बोर्डची मेजरमेंट करायची आहे, ठीक आहे. आणि मी समजा एखादी, ही समजा पट्टी आहे, असं धरूया, ही काय आहे माझ्या हातामध्ये, पट्टी आहे. म्हणजे पट्टी म्हणजे काय, स्केल आहे. ही एक माझ्याकडं हातामध्ये स्केल आहे. ही जी स्केल आहे ही स्टँडर्ड आहे आणि हिची लेंथ किती आहे हे मला माहीत आहे, स्टँडर्ड आहे मला माहीत आहे. समजा ही कितीची आहे, एक 10 सेंटीमीटरची आहे असं धरूया. ही माझ्यासाठी नोन आहे. नोन आहे म्हणजे काय मला माहीत आहे, आणि ही स्टँडर्ड आहे मला माहीत आहे. पण हा जो फळा आहे, ह्या फळ्याची जी लेंथ आहे ती मला माहीत आहे का, नाही आहे, ती मला मेजर करायची आहे. मी काय करतोय नेमकं, हे नोन आहे माझ्यासाठी आणि हे काय आहे माझ्यासाठी, अननोन आहे. हे माझ्यासाठी स्टँडर्ड आहे, नोन आहे, आणि हे माझ्यासाठी अननोन आहे. ह्या दोघांचं कंपॅरिझन करतोय मी, बघा केलं ना कंपॅरिझन, ह्या दोघांचं कंपॅरिझन करतोय, आणि दॅट कंपॅरिझन म्हणजेच काय, मेजरमेंट. त्यालाच मेजरमेंट असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे सर्वसाधारणपणे मेजरमेंट इज अ मेथड ऑफ कंपॅरिझन. मेजरमेंट इज अ मेथड ऑफ कंपॅरिझन of unknown quantity with standard quantity. ही unknown आहे ना, unknown of an unknown quantity with a standard quantity. स्टँडर्ड क्वांटिटी म्हणजे काय, जी नोन आहे, जी मला माहीत आहे, बरोबर आहे की नाही. आता ती जी स्टँडर्ड क्वांटिटी असते, जी फिक्स्ड असते, जी डेफिनेट असते, बरोबर आहे का. ही जी स्टँडर्ड क्वांटिटी असते ही कशी असते, फिक्स्ड असते. फिक्स्ड 10 सेंटीमीटर फिक्सच आहे ना, काय 10 सेंटीमीटर आत्ता एवढं आणि नंतर उद्या एवढं होते, नाही, फिक्स्ड आहे. जी फिक्स्ड आहे आणि महत्त्वाची म्हणजे डिफाईन आहे, डिफाईन केलेली आहे ती व्याख्या आहे तिची, बरोबर आहे की नाही. फिक्स्ड और डिफिनाइट क्वांटिटी और डिफाइनाइट क्वांटिटी और डिफाइनाइट क्वांटिटी. ही जी डिफाइनाइट क्वांटिटी आहे कुठली, ही स्टँडर्ड क्वांटिटी जी असणार आहे, बरोबर आहे ना, जी माझ्या हातात आहे. ती क्वांटिटी, त्या क्वांटिटीचा आधार घेऊन मी ह्या अननोन क्वांटिटीला काय केलं, मेजर केलं, बरोबर आहे ना. आणि दॅट स्टँडर्ड क्वांटिटी जी फिक्स्ड आहे ती क्वांटिटीच म्हणजे काय, युनिट. त्यालाच काय म्हटलं जातं, युनिट. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, आणि त्याचा आधार घेऊन आपण काय करू शकतो,
त्या युनिटचा मेजरमेंट करू शकतो, बरोबर आहे की नाही. ह्या स्टँडर्डचा वापर करूनच आपण मेजरमेंट करतो. आता एखादी जी फिजिकल क्वांटिटी आहे, कुठलीही फिजिकल क्वांटिटी, मग अशी बघितलं आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, ती फिजिकल क्वांटिटी आपण डिनोट कशी करू शकतो, कशी लिहू शकतो फिजिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटी लिहिण्यासाठी एक्सप्रेस करण्यासाठी 2 पार्ट्सची गरज असते. 2 पार्ट्सची वी रिक्वायर 2 पार्ट्स. ओके, एक्सप्रेस करायचे, मला सांगायचे आहे फिजिकल क्वांटिटी समोरच्याला सांगायची आहे. म्हणजे एखादा समजा हा दगड आहे, दगडवर मी काय लावलाय, फोर्स लावलाय. बरं, त्यानं मला विचारलं, ही फिजिकल क्वांटिटी आहे ना, फोर्स लावलाय म्हणजे. बरं, त्यानं मला विचारलं नेमका किती फोर्स लावलाय, किती लावलाय, मग मला समोरच्याला सांगायला पाहिजे ना. तर त्याच्यासाठी मला गरज काय आहे, 2 पार्ट्सची गरज आहे, 2 पार्ट्सची गरज आहे. आणि ते 2 पार्ट्स कुठले कुठले आहेत बघा, एक तर मॅग्निट्यूड आणि दुसरं म्हणजे त्याचं युनिट. ओके, 2 पार्ट्स कोण कोण आहेत, एक म्हणजे मॅग्निट्यूड अँड युनिट. उदाहरणार्थ मगाशीच बघितलं, हा दगड आहे, स्टोन आहे, आपण त्याच्यावर काय लावला, फोर्स लावला, फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केला, नेमकं प्रश्न मला विचारला किती फोर्स अप्लाय केला आहे. जो फोर्स अप्लाय केला आहे फिजिकल क्वांटिटी आहे ना. ओके, मला विचारला किती लावलाय, तर मी काय सांगणार, 12 न्यूटन लावलाय. हे 12 म्हणजे काय आहे, त्याचा तो मॅग्निट्यूड आहे. आणि हे न्यूटन म्हणजे काय आहे, त्याचं ते युनिट आहे त्या फिजिकल क्वांटिटीचं. लक्षात आलं, ठीक आहे. ओके, आता बघा, आता आपण बघितलं की एखादी फिजिकल क्वांटिटी नेमकी कशी हे करायची असते. आता त्यानंतर आपण बघूया ते म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी असते, त्या फिजिकल क्वांटिटीची बेसिकली 2 टाईप्स पडतात. कशा पद्धतीनं बघा, जी फिजिकल क्वांटिटी असते त्या फिजिकल क्वांटिटीचे 2 टाइप्स पडतात. देर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज बेसिकली. फर्स्ट वन इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ओके, फंडामेंटल क्वांटिटी. हां, तुम्ही असं लिहू शकता. ओके, आणि सेकंड वन इज अ डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, दुसरा टाईप काय पडतो त्याचा, डिराइव्ड क्वांटिटीज. आता बघा, एक पहिला आहे ते म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरा आहे ते म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी. आता काय असतं बघा, एखादी क्वांटिटी जी आहे, आपण बघितलं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, त्यातली काही क्वांटिटीज ह्या इंडिपेंडंट असतात, म्हणजे स्वतंत्र असतात, त्या कुणावरही डिपेंड नसतात. आणि काही क्वांटिटीज ह्या मात्र एकमेकावर डिपेंड असतात, म्हणजे त्यांना गरज असते एकमेकांची. ओके, ज्या क्वांटिटीज फंडामेंट म्हणजे हे आहेत, इंडिपेंडंट आहेत, स्वतंत्र आहेत, त्यांना म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. आणि ज्या क्वांटिटीज ह्या डिपेंडंट आहेत, एकमेकावर आधारित आहेत, एकट्या नाहीत, स्वतंत्र नाहीत, त्यांना काय म्हणायचं, डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, मी डेफिनेशन देतो. अ क्वांटिटी विच इज इंडिपेंडंट, अ क्वांटिटी विच इज इंडिपेंडंट, जी क्वांटिटी काय असते, इंडिपेंडंट असते, ऑफ अदर क्वांटिटीज, ऑफ अदर क्वांटिटीज, त्यालाच काय म्हणायचं, इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. त्यालाच म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी. लक्षात ठेवा. एक्झाम्पल देऊया. अशा कुठल्या क्वांटिटीज आहेत ज्या कशा आहेत, फंडामेंटल आहेत. एक्झाम्पल बघा, लेंथ, मास, टाइम. 7 आहेत. अशा एकूण फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत, इथे लिहून ठेवतो, फक्त 7 आहेत. लक्षात ठेवा. ओके, ज्या इंडिपेंडंट आहेत, कुणावरही अवलंबून नाहीत. ओके, आणि डिराइव्ड क्वांटिटी, अ क्वांटिटी विच इज डिपेंडंट ऑन अदर फिजिकल क्वांटिटी. ओके, अ क्वांटिटी विच इज dependent on other physical quantity, त्यालाच काय म्हटलं जातं,
डिराइव्ड क्वांटिटी. आता डिराइव्ड क्वांटिटी जे आहेत ना भरपूर आहेत, पण आपण एक्झाम्पल फक्त घेऊया. एरिया, व्हॅल्यूम, ओके, किंवा डेन्सिटी, फोर्स, किंवा व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, बऱ्याच आहेत. आपण बघायचे आहे प्रत्येकाची, नंतर पुढं माहिती बघायची आहे. ओके, व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन. आता कसं आहे, एरिया म्हणजे काय, व्हॅल्यूम म्हणजे काय, डेन्सिटी म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲक्सिलरेशन म्हणजे काय, येणारे जे चॅप्टर आहेत पुढं, त्या येणाऱ्याच्या चॅप्टर्समध्ये हळूहळू आपल्याला ह्या सर्वांची माहिती बघायची आहे. लक्षात ठेवा. पण बेसिक हा जो फरक आहे, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, की फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशी क्वांटिटी जी इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे, आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे अशी क्वांटिटी जी काय आहे, एकमेकावर संबंधित आहे, आधारित आहे. आपण बघायचं आहे ते का, कशा पद्धतीने आहे ते. ओके, ठीक आहे. आता बघा, आपण एक बघितलं फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. जशी फंडामेंटल क्वांटिटी असते तसं फंडामेंटल युनिट असतं. लक्षात ठेवा. आता फंडामेंटल युनिट म्हणजे काय, द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटलच्या क्वांटिटीज आहेत त्यांचं जे युनिट आहे त्यालाच काय म्हणणार मी, फंडामेंटल युनिट. उदाहरणामध्ये मी एक फंडामेंटल क्वांटिटी घेतली, काय, लेंथ. ओके, लेंथचं युनिट काय आहे, मीटर. लेंथचं युनिट काय आहे, मीटर. बरोबर आहे की नाही. म्हणजे मी मगाशी सांगितलं बघा, जी स्टँडर्ड, मला लेंथ ही फिजिकल क्वांटिटी मोजायची आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी मी एक स्टँडर्ड धरला ना, तो स्टँडर्ड म्हणजे काय, युनिट. आणि ते काय मिनिट, त्याचं मीटर आहे. स्टँडर्ड, तो जो स्टँडर्ड आहे ना तो मीटर आहे. लेंथचं मीटर आहे, तसं मासचं काहीतरी केजी आहे, टाईमचं काहीतरी सेकंद आहे. समजलं. दिस इज अ फंडामेंटल युनिट. आणि द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज, ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहे त्यांचं युनिट म्हणजे काय, डिराइव्ड युनिट. लक्षात ठेवायचं, त्यालाच काय म्हणायचं, डिराइव्ड युनिट. ओके, ठीक आहे. मला वाटतं ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअरली समजलेल्या असतील. आता जर आपण पुढं जरासं बघूया, ते म्हणजे बेसिक आणखीन काही गोष्टी. ह्या सिंपल गोष्टी आहेत. एखादं युनिट आहे, म्हणजे उदाहरणामध्ये आता मी मगाशी तिथं सांगितलं तुम्हाला, मला लेंथचं युनिट लिहायचं आहे. मी काय लिहिलं रे, मीटर. असं लिहिलं का, मी लिहिलं. बरोबर आहे की नाही, मीटर. ठीक आहे. म्हणजे लेंथला मी कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये मोजतो. याचा अर्थ असा असतो. ठीक आहे. समजा मला एखादं युनिट लिहायचं आहे, तर युनिट लिहित असताना कोणती काळजी आपण घ्यावी, कोणती प्रिकॉशन्स घ्यावी, रायटिंग लिहित असताना काय रूल्स काही आहेत का. रूल्स आहेत, सिंपल रूल्स आहेत. बघा, आता जी तुमची उदाहरणामध्ये एक फिजिकल क्वांटिटी घेऊया आपण, फोर्स. बघा, आपण रूल्स लिहायला लागलोय. कसले रूल्स बघायला लागलोय, फॉर रायटिंग युनिट, युनिटला राईट करण्यासाठी. ठीक आहे. बघा, फोर्सचं युनिट काय आहे आपल्याला माहिती आहे. फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. पण फोर्सचं युनिट जे न्यूटन आहे, ते न्यूटन एका संशोधकाचं नाव आहे. आणि ते संशोधकाचं नाव असल्यामुळे, एका शास्त्रज्ञाचं नाव असल्यामुळं, आपण ते लिहित असताना, त्याला डिनोट करत असताना कधीही स्मॉलमध्ये लिहायचं नाही, कॅपिटलमध्ये लिहायचं. न्यूटन असं करायचं. का, कारण की ते कुणाचं नाव आहे, पर्सन, एका व्यक्तीचं नाव आहे, एका संशोधकाचं नाव आहे. म्हणून फोर्सचं युनिट लिहित असताना एन कॅपिटलच लिहिला जातो. ठीक आहे. पण आता लेंथचं युनिट लिहिताना मी कसं लिहिलं, मात्र ते मीटर. ते मात्र तुम्ही स्मॉलमध्ये लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते स्मॉलमध्ये लिहायचं. म्हणजे जर का हे असेल, पर्सन, व्यक्तीचं नाव असेल, तर मात्र ते कॅपिटलमध्ये डिनोट करायचं. आणि जर का नॉर्मल नाव असेल तर मात्र काय करायचं, ते स्मॉल ह्याच्यामध्ये हे करायचं. आणखीन काय महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये बघा, हां, कधीही मीटरच असते. म्हणजे उदाहरणामध्ये आपण 100 मीटर, 100 हे काय झालं रे, मॅग्नेट्यूड झाला. मला एखादी लेंथ मोजायची आहे, आणि मी सांगितली 100 मीटर. बरोबर आहे. 100 मीटर सांगितली, दिस इज करेक्ट, हे करेक्ट आहे. बरोबर आहे. पण मी त्याच्याऐवजी सांगितली 100 मीटर्स, दिस इज रॉंग. हे रॉंग आहे मात्र. का, कारण की युनिटला कधीही तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. फक्त तो कसल्या फॉर्ममध्ये असला पाहिजे, सिंग्युलर फॉर्ममध्येच असला पाहिजे. लक्षात ठेवा. हे रूल्स आहेत का, हे दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. ओके. पुढं आणखीन काय महत्त्वाचं, म्हणजे
हां, एखादा युनिट असं असतं की जे कंपाऊंड फॉर्ममध्ये येतं, कंपाऊंड फॉर्ममध्ये, म्हणजे उदाहरणार्थ टॉर्कचं युनिट आहे न्यूटन मीटर, तर ते असं लिहिलं जातं. ठीक आहे, ओके. ह्या फक्त बेसिक गोष्टी आहेत, फक्त मी वरवर सांगतोय. ठीक आहे. पुढं आणखीन आपल्या परीक्षेला हा प्रश्न सहसा विचारला जाणार नाही, सहसा विचारला जाणार नाही आहे, पण माहिती पाहिजे. हे फोर्सचं युनिट लिहिताना कॅपिटलच लिहिलं पाहिजे, लेंथचं युनिट लिहिताना स्मॉलमध्ये, लेंथचं नाही, लेंथचंच का, कारण की ते काही कुठल्या संशोधकाचं मीटर हे नाव नाही आहे म्हणून. ठीक आहे. पुढं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, समजा तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी, डेन्सिटीचं युनिट काय आहे, व्हॉट इज द युनिट ऑफ डेन्सिटी? काही जणांना माहिती आहे डेन्सिटीचं युनिट काय आहे. डेन्सिटीचं युनिट kg/m³, कारण डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यू. बघा डेन्सिटी कशा कशावर अवलंबून आहे हो, मासवर आणि व्हॅल्यूमवर, म्हणून तर ती कुठली क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे ना, डिराइव्ड क्वांटिटी आहे. मास कशामध्ये मोजलं जातं, kg मध्ये. मास मात्र कसला युनिट हे आहे, क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. व्हॅल्यूम कशामध्ये मोजला जातो, मीटर/क्यूब मध्ये. ओके. डेन्सिटीचं युनिट काय झालं, kg/m³. बघा डेन्सिटीचं युनिट काय झालं, kg/m³, पण ते कधी असं लिहायचं नाही, असं लिहायचं नसतं. डिनोट करत असताना असं कधी त्याला लिहायचं नाही. तर त्याला कसं लिहायचं डेन्सिटीचं युनिटला, kg, आणि हे जे मीटर/क्यूब जे आहे ना, ते मीटर/क्यूब तुम्ही काय करायचं, वर आणायचं, आणि ते वर आणलं की काय होतं, मीटर-3. लक्षात ठेवा, मीटर-3 म्हणजे हे मीटर/क्यूब वर आहे ना, खाली आहे ना, खाली असलेलं वर आणलं की मीटर-3 होते. लक्षात ठेवा. आणि ते असंच डिनोट करायचं, असं डिनोट करायचं नाही. मुळात ह्याचा आणि ह्याचा अर्थ काय आहे, सेम आहे, तरी पण तो तुम्हाला लिहिताना मात्र असंच लिहिलं पाहिजे. किंवा समजा युनिट ऑफ ॲक्सिलरेशन असतं का, ॲक्सिलरेशनचं युनिट काय आहे, मीटर/सेकंड². बरोबर आहे की नाही. ॲक्सिलरेशनचं जे युनिट आहे ते आहे मीटर/सेकंड². पण ते लिहित असताना तुम्ही असं नाही कधी लिहायचं आहे, तुम्ही लिहित असताना कसं लिहाल, मीटर/सेकंड² असंच लिहायला पाहिजे. लक्षात ठेवा, कारण तो खालचा सेकंड² आहे ना, तुम्हाला वर आणायला पाहिजे, आणि ते असं लिहायला पाहिजे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि काही जण अशी चूक करतात, इथं पर लावतात नाही. या लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायला पाहिजे, समजलं, लक्षात ठेवा. युनिट लिहित असताना ह्या काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. ओके. बघा आपण हा जो काही चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट, ह्याच्यातील काही महत्त्वाच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मेजरमेंट म्हणजे काय, युनिट म्हणजे काय, व्हॉट इज मीन्स फिजिकल क्वांटिटी, या बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण लगेचच हा फिजिक्सचा एक चॅप्टर झाल्यानंतर मग लगेच केमिस्ट्रीचा एक चॅप्टर, मग लगेच बायोलॉजीचा एक चॅप्टर, अशा पद्धतीने एक चॅप्टर आपण अपलोड करत जाणार आहे, एक चॅप्टर कंप्लीट करत नेणार आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आणि त्याचबरोबर सोशल सायन्स, म्हणजे प्रत्येक जे काही गोष्टी आहेत त्या आपण कंटिन्युअसली या इथं अपलोड करत राहणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.